Welcome back to the beautiful world of biology and good morning friends. बाळांनो, पुन्हा एकदा जीवशास्त्राच्या सुंदर प्रदेशामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. बाळांनो, typical angiospermic plant body consists of mainly two parts. One of them is vegetative part and another one is a reproductive part. The part of plant body which play an important role in vital functions like nutrition and growth called vegetative part. It includes root, stem and leaves, in which we have studied that root its modification, stem its modification, leaves and its modification we have studied. Second part of angiospermic plant body is a reproductive part, that is floral part. The part of plant body which play an important role in the sexual reproduction in angiosperm called reproductive part, and reproductive part also called floral part. तर मग चला बाळांनो, त्या रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये आपण फ्लावर जो आहे त्या फ्लावरचा अभ्यास आजच्या तासामध्ये आपण करूयात. In today's lecture we are going to study about the flower. So try to understand what is flower. तर मग चला बाळांनो, फ्लावर म्हणजे काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. The highly modified and condensed reproductive shoot specially developed for sexual reproduction called flower. The highly modified and condensed reproductive shoot. Reproductive shoot specially developed for sexual reproduction. Specially developed for sexual reproduction called flower. याला आपण फ्लावर असे म्हणतो. फ्लावरची डेफिनेशन अशी आहे, द हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड रिप्रोडक्टिव्ह शूट स्पेशली डेव्हलप्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन कॉल्ड फ्लावर. बाळांनो, एखादी बुकमध्ये लाईन रीड करून चालत नाही, त्या प्रत्येक लाईन मधला वर्ड आपण अंडरस्टँडिंग करून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. बाळांनो, नीट एक्झाम असेल, एम्स असेल, अशा एक्झाम या घोकमपट्टीच्या नाही आहेत, पाठांतराच्या एक्झाम्स नाही आहेत. या एक्झाममध्ये त्या विद्यार्थ्याचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत, तर तो विद्यार्थी त्या एक्झाममध्ये यश संपादन करू शकतो, यश प्राप्त करू शकतो. तर नेमकं कन्सेप्ट म्हणजे काय, प्रत्येक लाईन कशी अंडरस्टँडिंग करावी याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
फ्लावर इज नथिंग बट द हायली मॉडिफाईड. आता हायली मॉडिफाईड म्हणजे काय हे आपण पाहूयात. बाळांनो, ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्यूशन इट मीन्स दॅट जिम्नोस्पर्म डेव्हलप इनटू एंजिओस्पर्म. ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्यूशन म्हणजे काय तर जिम्नोस्पर्मचं रूपांतर एंजिओस्पर्ममध्ये होत असताना प्लांट शूटमध्ये, प्लांटच्या स्टेममध्ये काय बदल झाले पहा. लिसन फ्रेंड, दिस इज प्लांट शूट. हे स्टेम आहे. Presence of node and internode is a characteristic feature of stem. स्टेमचं वैशिष्ट्य असतं की स्टेमवर बाळांनो हे नोड आहेत, हा पण नोड आहे, हा पण नोड आहे, आणि दोन नोडच्या मध्ये जो भाग आहे या भागाला आपण इंटरनोड असे म्हणतो. इंटरनोड. आणि या भागाला आपण नोड असे म्हणतो. हा पण नोड आहे. इंटर या शब्दाचा अर्थ होतो बिटवीन टू, दोघांच्या मध्ये. या दोन नोडच्या मध्ये जो पार्ट आहे त्याला आपण इंटरनोड असे म्हणतो. स्टेमवर नोड आणि इंटरनोड प्रेझेंट असतात. फ्रॉम नोड रिजन लीव्ज अरायझेस. नोड रिजन पासनं बाळांनो अशा प्रकारे हे लीव्ज निघतात. लीव्ज अरायझेस फ्रॉम नोड रिजन लाईक दिस. फ्लावरच्या डेफिनेशनमध्ये आपण हायली मॉडिफाईड असं का म्हणतो याच्याबद्दल आपण पाहूयात. त्याला हायली मॉडिफाईड असं का म्हटलं गेलं. ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्यूशन मीन्स वेन जिम्नोस्पर्म कन्वर्टेड इनटू एंजिओस्पर्म, इन दॅट पिरियड द लीव्ज मॉडिफाईड इनटू पेटल्स. या वनस्पतीच्या पानामध्ये मॉडिफिकेशन झालं. लीव्ज modified into, leaves modified into petals. पहा लेकरांनो, वनस्पतीच्या पानामध्ये मॉडिफिकेशन झालं आणि पेटल्स तयार झाले. पेटल या शब्दाचा अर्थ पाकळी असा होतो. फुलांच्या पाकळ्या ज्या असतात त्या फुलांच्या पाकळ्या या पानामध्ये मॉडिफिकेशन होऊन बनलेल्या आहेत. मग तो फ्लावरचा बाहेरचा लेअर कॅलिक्स असेल, त्याचा सेपल असेल, तो सुद्धा लीफमध्ये मॉडिफिकेशन होऊन बनलेला आहे. इतकंच नव्हे, या वनस्पतीच्या पानामध्ये अर्थात लीफमध्ये मॉडिफिकेशन झालं आणि सेक्स ऑर्गन्स तयार झाले, जसं की एंड्रोशियम अँड गायनेशियम. लीव्ज मॉडिफाईड टू फॉर्म द सेक्स ऑर्गन्स ऑफ फ्लावर लाईक एंड्रोशियम. एंड्रोशियम, गायनेशियम. अशा प्रकारे हे फ्लावरच्या मधले सेक्स ऑर्गन, एंड्रोशियम आणि फिमेल सेक्स ऑर्गन हा गायनेशियम, हे सर्व काही पार्ट जे आहेत या प्लांटच्या लीव्जमध्ये मॉडिफिकेशन होऊन बनले. पहा लेकरांनो, पानांचं रूपांतर सेक्स ऑर्गनमध्ये होणे म्हणजे हे काय साधं मॉडिफिकेशन आहे का? नाही. मग कसं मॉडिफिकेशन आहे? हायली मॉडिफाईड. मला शब्द हायली मॉडिफाईड म्हणजे काय बाळांनो, तुमच्या ब्रेनमध्ये हा शब्द रुजवायचा होता. आम्हाला पाठांतर करून चालत नाही, आम्हाला अंडरस्टँडिंग केलं पाहिजे. एखादा कन्सेप्ट आपण रीड करत असताना, एखादी लाईन आपण रीड करत असताना त्या लाईनचं मीनिंग आपल्या लक्षात यायला पाहिजे लेकरांनो.
तर आपण कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवू शकतो. तर पहा, हायली मॉडिफाईड असं का म्हणलं गेलं, त्याचं कारण असं आहे, या लीफमध्ये मॉडिफिकेशन झालं. त्या फ्लावरच्या पाकळ्या असतील, पेटल्स असतील, त्या फ्लावरच्या मधले सेक्स ऑर्गन, मेल सेक्स ऑर्गन अँड्रोशियम, फिमेल सेक्स ऑर्गन गायनेशियम असे निर्माण होतात आणि म्हणून त्याला आपण हायली मॉडिफाईड असे म्हणतो. फ्लावर इज अ हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड रिप्रोडक्टिव्ह शूट. तर मग चला बाळांनो, आता कंडेन्स्ड म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. ज्या ज्या ठिकाणी कंडेन्स शब्द येतो, कंडेन्स या शब्दाचा अर्थ लहान होणे. लहान होणे म्हणजे कंडेन्स्ड. व्हॉट हॅपन ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्युशन? The internodes are condensed. Listen बेटा, what I am saying. हा जो इंटरनोड आहे, या दोन नोडच्या मध्ये जो भाग असतो त्याला आपण इंटरनोड असे म्हणतो. इंटरनोड हे कंडेन्स झाले. इंटरनोड कंडेन्स झाल्यामुळं दोन नोड एकमेकाच्या जवळ आले. ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्युशन फ्रेंड, दी इंटरनोड्स आर कंडेन्स्ड. इंटरनोड कंडेन्स झाले म्हणून हे दोन नोड एकत्र आले. पहा लेकरांनो, अशा प्रकारे हा नोड या ठिकाणी आहे. इंटरनोड कंडेन्स झाला. इंटरनोड कंडेन्स झाल्यामुळं वरचा नोड या ठिकाणी आला. परत हा इंटरनोड कंडेन्स झाला, वरचा नोड इथं आला. सो लेकरांनो, इंटरनोड कंडेन्स झाल्यामुळं नोड एकमेकाच्या जवळ आले आणि म्हणून फ्लावरच्या डेफिनेशनमध्ये आपण म्हणतो हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स रिप्रोडक्टिव्ह शूट, स्पेशली डेव्हलप्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. अशा प्रकारे पानांचं रूपांतर पेटल्समध्ये, सेक्स ऑर्गनमध्ये झालं आणि इंटरनोड कंडेन्स होऊन या ठिकाणी अशा प्रकारे एक स्ट्रक्चर डेव्हलप झाली. पहा लेकरांनो, लाईक दिस. हे जे स्ट्रक्चर आहे याच्यापासून हे कॅलिक्स, हा करोला, हे अँड्रोशियम आणि लाईक दिस इज बेटा गायनेशियम. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर निर्माण झाले. या स्ट्रक्चरला आपण फ्लावर असे म्हणतो. मग हे कशासाठी डेव्हलप झालं? ओनली फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन पर्पजसाठी एन्जिओस्पर्ममध्ये पानामध्ये मॉडिफिकेशन होऊन स्टेममधले इंटरनोड कंडेन्स होऊन एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झाली. या स्ट्रक्चरला आपण फ्लावर असे म्हणतो. आणि म्हणून पुन्हा एकदा फ्लावर म्हणजे काय मी सांगतोय लेकरांनो, हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स रिप्रोडक्टिव्ह शूट, अ स्पेशली डेव्हलप्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन कॉल्ड फ्लावर. यालाच आपण फ्लावर असे म्हणतो. डिअर फ्रेंड्स, अकॉर्डिंग टू आवर NCERT, पहा लेकरांनो, आपल्या NCERT मध्ये पेज नंबर 72, NCERT मध्ये पेज नंबर 72 वर एक छान कन्सेप्ट दिलाय. फ्लावर म्हणजे काय? फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह युनिट इन एन्जिओस्पर्म. The flower is the reproductive unit in angiosperm. And this line is beta very important. ही जी लाईन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. फ्लावर म्हणजे काय? तर द फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह युनिट इन एन्जिओस्पर्म.
एन्जिओस्पर्ममध्ये रिप्रोडक्शनचा जो घटक आहे, रिप्रोडक्शनचा जो युनिट आहे, तो युनिट म्हणजेच लेकरांनो फ्लावर आहे. नीटला नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीटमध्ये NCERTचे लाईन जशाला तसे येतात लेकरांनो, आणि म्हणून NCERT सुद्धा आपण प्रॉपर अभ्यास करणं आवश्यक आहे. तर ही लाईन NCERT मध्ये ॲज इट इज आहे पहा लेकरांनो. पेज नंबर 72 वर मेन्शन केलं आहे. फ्लावर म्हणजे काय? फ्लावर, द फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह युनिट. युनिट या शब्दाचा अर्थ घटक असा होतो. एन्जिओस्पर्ममध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो युनिट आहे, त्या युनिटलाच आपण फ्लावर असे म्हणतो. ऑन द बेसिस ऑफ पोझिशन, फ्लावर्स आर ऑफ टू टाइप्स. त्याच्या पोझिशनवरनं फ्लावर हे दोन प्रकारचे आहेत. एक आहे टर्मिनल फ्लावर and another one is axillary flower. Type of flower which is present at the tip of stem, tip of shoot, such flower called terminal flower. जे फ्लावर एखाद्या स्टेमच्या टिपला असतात. पहा लेकरांनो, फ्लावर which is present at the tip or apex of stem. जर फ्लावर शूटच्या ॲपेक्सला असेल तर अशा फ्लावरला आपण टर्मिनल फ्लावर असे म्हणतो, अपायकल फ्लावर असे म्हणतो. कारण टर्मिनल म्हणजे टोकाचे. फ्लावर या शूट सिस्टीमच्या टोकाला आहे आणि म्हणून त्याला आपण टर्मिनल फ्लावर असे म्हणतो. आणि दुसरा आहे ॲक्झिलरी फ्लावर. या शूटच्या ॲक्सिसच्या लॅटरल साईडला फ्लावर आहे. शूट जे आहे, हे जे स्टेम आहे, स्टेमच्या ॲक्सिसच्या लॅटरल साईडला फ्लावर आहे. इन द ॲक्सिस ऑफ लीफ मे बी, इन द ॲक्सिस ऑफ ब्रँचेस, दॅट फ्लावर कॉल्ड द ॲक्झिलरी फ्लावर. अशा प्रकारे ऑन द बेसिस ऑफ पोझिशन, फ्लावर्स आर ऑफ टू टाइप, टर्मिनल फ्लावर अँड axillary flower. बाळांनो, the study of flower called anthology. फ्लावरच्या अभ्यासाला आपण anthology असे म्हणतो. स्टडी ऑफ फ्लावर कॉल्ड anthology. Listen friend, स्टडी ऑफ फ्लावर, फ्लावरच्या अभ्यासाला एन्थॉलॉजी असे म्हणतात. व्हाय इट इज कॉल्ड एन्थॉलॉजी? इन ग्रीक लँग्वेज एन्थो मीन्स फ्लावर. ग्रीक भाषेमध्ये एन्थो या शब्दाचा अर्थ फ्लावर असा होतो. अँड लॉजी, दॅट इज लोगस, मीन्स टू स्टडी. देअरफोर स्टडी ऑफ फ्लावर कॉल्ड एन्थॉलॉजी. फ्लावरच्या अभ्यासाला आपण एन्थॉलॉजी असे आपण म्हणतो. बाळांनो, टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. स्ट्रक्चरली फ्लावर कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. बाळांनो, फ्लावर हे 3 भागांनी बनलेलं आहे. तर मग चला आपण या फ्लावरच्या पार्ट्सचा अभ्यास करूयात. स्ट्रक्चरली फ्लावर कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. flower. Structurally, flower consists of 3 parts. बाळांनो, फ्लावर 3 भागांनी बनलेला आहे. पेडिसिल, थॅलॅमस
अँड फ्लोरल होरल्स. पहा लेकरांनो, पहिला पार्ट आहे पेडिसिल, सेकंड पार्ट इज थॅलॅमस, and last one is floral whorls. Floral whorls. In this way, typical structure of flower in which structurally flower consists of three parts: pedicel, thalamus and floral whorls. So first of all, we are going to study about पेडिसिल. तर मग चला बाळांनो, आपण पेडिसिलचा अभ्यास करूयात. या आर्टिकलमध्ये, या पाठामध्ये आपल्याला 3 शब्द येतात. एक आहे पेटिओल, पेडंकल आणि पेडिसिल. पहा बाळांनो, पेटिओल, पेडंकल and पेडिसिल. नीट एक्झाम मध्ये असे काही क्वेश्चन्स विचारले जातात. त्या क्वेश्चन मध्ये सर्व ऑप्शन हे सारखेच असतात. त्याच्यामुळे विद्यार्थी थोडा गोंधळून जातो. जर का त्या विद्यार्थ्याचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तो कधीच कन्फ्यूज होणार नाहीये. लक्षात घ्या लेकरांनो, कन्फ्युजन दूर करण्यासाठी कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. तर मग चला आपण जाणून घेऊयात. पहा, याच पाठामध्ये मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट या पाठामध्ये आपल्याला हे 3 शब्द येतात: पेटिओल, पेडंकल आणि पेडिसिल. जर प्रश्नामध्ये असे ऑप्शन विचारले तर सर्व ऑप्शन्स आपल्याला सारखेच वाटतात. वी नो दॅट द पेटिओल, अ स्टॉक ऑफ लीफ कॉल्ड पेटिओल. पानाच्या देठाला आपण पेटिओल असे म्हणतो. पेडंकल, अ स्टॉक ऑफ इन्फ्लोरेसेन्स. इन्फ्लोरेसेन्सच्या देठाला आपण पेडंकल असे म्हणतो. and the stalk of flower called पेडिसिल. फुलाच्या देठाला पेडिसिल असे आपण म्हणतो. तर चला लेकरांनो, या फ्लावरच्या 3 भागापैकी आपण सर्वप्रथम या पेडिसिलचा अभ्यास करत आहोत. व्हॉट इज पेडिसिल? अ स्टॉक ऑफ फ्लावर कॉल्ड पेडिसिल. अ स्टॉक, STALK, अ स्टॉक या शब्दाचा अर्थ देठ असा होतो. पहा लेकरांनो, अ स्टॉक ऑफ फ्लावर लाईक दिस. हे फ्लावरचं देठ आहे. स्टॉक ऑफ लीफ कॉल्ड पेडिसिल. यालाच आपण पेडिसिल असे म्हणतो. फ्लावर विथ पेडिसिल कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल चायना रोज. रोज ज्या फुलाला देठ आहे, ज्या फ्लावरला देठ आहे, अशा फ्लावरला आपण पेडिसिलेट फ्लावर असे म्हणतो. जसं की चायना रोज असेल, गुलाबाच्या फुलामध्ये तुम्ही देठ बघितलेलं असेल लेकरांनो. तर द स्टॉक ऑफ फ्लावर कॉल्ड पेडिसिल, फ्लावर विथ पेडिसिल कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर, अँड फ्लावर विदाउट पेडिसिल कॉल्ड सेसाइल फ्लावर.
ज्या फ्लावरला देठ नाहीये अशा फ्लावरला आपण सेसाईल फ्लावर असे म्हणतो. सेसाईल मीन्स विदाउट पेडिसिल. सेसाईल फ्लावर्स आर प्रेझेंट इन सनफ्लावर अँड जवार. सनफ्लावर असेल, सनफ्लावर पहा लेकरांनो, सनफ्लावर, जवार. सनफ्लावरमध्ये, जवारमध्ये फ्लावरला देठ नसतं, स्टॉक नसतं. फ्लावर विदाउट पेडिसिल कॉल्ड सेसाईल फ्लावर. आणि सेसाईल फ्लावरचं एक्झाम्पल बाळांनो हे सनफ्लावर आहे, जवार आहे. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन पेडिसिल. जर या पेडिसिलवर अशा प्रकारे लीफ लाईक स्ट्रक्चर जर असेल, इफ स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन पेडिसिल कॉल्ड ब्रॅक्ट. बाळांनो याला ब्रॅक्ट असे आपण म्हणतो. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन पेडिसिल. जर पेडिसिलवर पानाच्या आकाराची रचना जर असेल तर त्याला आपण ब्रॅक्ट असे म्हणतो. ऑन पेडिसिल स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट कॉल्ड ब्रॅक्ट. फ्लावर विथ ब्रॅक्ट कॉल्ड ब्रॅक्टिएट फ्लावर. ज्या फ्लावरमध्ये अशा प्रकारे ब्रॅक्ट आहे अशा फ्लावरला आपण ब्रॅक्टिएट फ्लावर असे म्हणतो. अँड फ्लावर विदाउट ब्रॅक्ट कॉल्ड इब्रॅक्टिएट फ्लावर. इब्रॅक्टिएट फ्लावर. लिसन बेटा, फ्लावर विथ ब्रॅक्ट कॉल्ड ब्रॅक्टिएट फ्लावर. ज्या फ्लावरमध्ये ब्रॅक्ट प्रेझेंट आहे त्याला आपण ब्रॅक्टिएट फ्लावर असे म्हणतो. अँड फ्लावर विदाउट ब्रॅक्ट कॉल्ड इब्रॅक्टिएट फ्लावर. अशा फ्लावरला आपण इब्रॅक्टिएट फ्लावर असे म्हणतो. इन धिस वे वी हॅव स्टडीड द इन्फॉर्मेशन अबाउट पेडिसिल. तर मग चला बाळांनो आता आपण या पेडिसिलच्या फंक्शनचा अभ्यास करूयात. काय फंक्शन आहे पेडिसिल? पेडिसिल कंटेन दी झायलम अँड फ्लोएम. या पेडिसिलच्या मध्ये झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट असतात. झायलम इज अ वॉटर अँड मिनरल कंडक्टिंग टिश्यू अँड फ्लोएम इज अ फूड कंडक्टिंग टिश्यू. Therefore, friend, the pedicel conduct water, mineral and food from stem and provides to the floral parts. पेडिसिल काय करतो? त्या स्टेमच्या मधलं वॉटर, मिनरल आणि फूड हे कंडक्ट करतो आणि फ्लोरल पार्ट्सला ट्रान्सपोर्ट करतो. लाईक दिस द फंक्शन ऑफ पेडिसिल. After the information about pedicel, we are going to study about thalamus. तर मग चला बाळांनो आता आपण थॅलॅमस अभ्यास करूयात. थॅलॅमस हा शब्द आम्हाला 2 पाठामध्ये येतो. एक या पाठामध्ये पण येतो आणि झुलॉजीमध्ये कंट्रोल कोऑर्डिनेशन या पाठामध्ये सुद्धा आपल्याला थॅलॅमस हा शब्द येतो. तर मग नेमकं थॅलॅमस म्हणजे काय? दी एनलार्ज्ड अँड कंडेन्स अ टिप ऑफ पेडिसिल कॉल्ड थॅलॅमस. दी एनलार्ज्ड अँड कंडेन्स्ड टिप ऑफ पेडिसिल कॉल्ड थॅलॅमस. पहा लेकरांनो, एनलार्ज like this,
This is enlarged structure, enlarged and condensed. थॅलॅमस हा एनलार्ज का झाला? कारण स्टेम कंडेन्स झाली. स्टेम कंडेन्स झाल्यामुळे तो एनलार्ज झाला. दिस इज कन्सेप्ट. पहा लेकरांनो, थॅलॅमस हा एनलार्ज का आहे? कारण स्टेम कंडेन्स झाल्यामुळं हा एनलार्ज झाला. एनलार्ज अँड कंडेन्स अ टिप ऑफ पेडिसिल. या पेडिसिलचा जो टिप आहे तो एनलार्ज आणि कंडेन्स्ड आहे. दिस एनलार्ज अँड कंडेन्स अ टिप ऑफ पेडिसिल कॉल्ड थॅलॅमस. यालाच आपण थॅलॅमस असे म्हणतो. थॅलॅमस. According to our NCERT, thalamus also called receptacle. बाळांनो, थॅलॅमसलाच रिसेप्टॅकल असे म्हणतात. थॅलॅमस अल्सो कॉल्ड रिसेप्टॅकल. विद्यार्थ्याला हे शिकून चालत नाही. थॅलॅमसला रिसेप्टॅकल का म्हणतात हे सांगितलं पाहिजे. बाळांनो, रिसेप्टॅकल, रेसिव या शब्दापासून रिसेप्टॅकल हा शब्द तयार झाला. रेसिव या शब्दाचा अर्थ घेणे असा होतो. हा जो पार्ट आहे अर्थात थॅलॅमस जो आहे हा फ्लोरल होरल्सला घेतोय. याच्यावर फ्लोरल होरल्स असतात आणि त्या फ्लोरल होरल्सला तो घेतोय आणि म्हणून थॅलॅमस अल्सो कॉल्ड रिसेप्टॅकल. आणि म्हणून बाळांनो, थॅलॅमसला रिसेप्टॅकल असे आपण म्हणतो. आता मी जे काही सांगणार आहे ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. थॅलॅमस. थॅलॅमस कन्सिस्ट ऑफ 4 nodes and 3 condensed internodes. Thalamus consists of, listen friend, thalamus consists of 4 nodes. 1, 2, 3, 4. Thalamus consists of 4 nodes. पहा लेकरांनो, 4 nodes and highly condensed internodes. Highly condensed internodes. पहा लेकरांनो, हे नोड्स आहेत. थॅलॅमसवर हे नोड्स आहेत आणि हा जो भाग आहे 1, 2 आणि हे 3 हे मात्र कंडेन्स्ड इंटरनोड्स आहेत. याला आपण कंडेन्स्ड इंटरनोड. पण बाळांनो, कसे कंडेन्स्ड? हायली कंडेन्स्ड इंटरनोड्स. सो वी कॅन से थॅलॅमस कन्सिस्ट ऑफ 4 nodes. 1, 2, 3, 4. 4 nodes and 3 highly condensed internodes. अशा प्रकारे बाळांनो हे थॅलॅमसची इन्फॉर्मेशन आहे. ऑन थॅलॅमस फ्लोरल होरल्स आर अरेंज्ड स्पायरली और इन सर्क्युलर मॅनर. या थॅलॅमसवर ते फ्लोरल होरल्स हे स्पायरली अरेंज्ड आहेत. याचा अर्थ असा आहे, फ्रॉम ईच नोड ऑफ थॅलॅमस floral horal arises. Means on each node of thalamus floral horal arrange in circle. या थॅलॅमसच्या नोडवर हे फ्लोरल होरल्स अरेंज केले आहेत. तर मग चला बाळांनो, आता या पेडेसिल नंतर थॅलॅमस नंतर आपण अभ्यास करूयात
फ्लोरल व्होरल्स. देन व्हॉट इज अ फ्लोरल व्होरल्स? नेमकं फ्लोरल व्होरल्स म्हणजे काय? जो पाकळ्यांचा गुच्छ आहे त्या पूर्ण भागाला आपण फ्लोरल व्होरल्स असे म्हणतो. लिव्स मॉडिफाईड इनटू कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनेशियम, that all parts commonly called floral whorls. त्या पूर्ण भागाला आपण फ्लोरल व्होरल्स असे म्हणतो. अँड फ्लोरल व्होरल्स आर स्पायरली अरेंज्ड ऑन थॅलॅमस. बाळांनो, ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन फ्लोरल व्होरल्स आर क्लासिफाईड इंटू मेनली टू टाइप्स. या फ्लोरल व्होरलचे बाळांनो दोन प्रकार पडतात. टू टाइप्स ऑफ फ्लोरल व्होरल्स. वन ऑफ देम इज accessory floral whorl. Two types of floral whorl. One of them is accessory floral whorls and another one is essential floral whorls. Essential floral whorls. In this way, on the basis of their function, floral whorls classified into mainly two types: accessory floral whorl and essential floral whorls. तर मग चला बाळांनो, आपण सर्वप्रथम अभ्यासूयात accessory floral whorls. Accessory. What is accessory floral whorls? Type of floral whorls which are not directly take part in the sexual reproduction of flower. Such floral whorls are called accessory floral whorls. जे फ्लोरल व्होरल्स फ्लावरच्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट भाग घेत नाही आहेत. डायरेक्ट भाग घेत नाही त्याचा अर्थ काय? इनडायरेक्ट भाग घेतात. अशा प्रकारच्या फ्लोरल व्होरल्सला आपण ॲक्सेसरी फ्लोरल व्होरल्स असे म्हणतो. टाइप ऑफ फ्लोरल व्होरल्स विच आर नॉट डायरेक्टली टेक पार्ट in the sexual reproduction of flower, but they take part indirectly in the sexual reproduction of flower. Such type of floral whorls are called accessory floral whorls. बाळांनो, मी शिकवत असताना व्यवस्थित केअरफुली ऐकत चला. मी सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतच नाहीत असं नाही म्हणलं मी. इनडायरेक्टली भाग घेतात, डायरेक्टली भाग घेत नाहीत असं मी म्हणलो. त्याला आपण ॲक्सेसरी फ्लोरल व्होरल्स असे म्हणतो. ॲक्सेसरी या शब्दाचा अर्थ होतो असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. यालाच आपण ॲक्सेसरी असे म्हणतो. जसं की तुम्ही एखादा नवीन मोबाईल घेतलेला असेल. आता मोबाईल घेतल्याच्या नंतर त्या मोबाईलसोबत हेडफोन येतो, एक मेमरी कार्ड तुम्हाला येतं. आता हेडफोन, मेमरी कार्ड, त्या मोबाईलची लेकरांनो वरचं गार्ड असेल, हे काय आहेत? हे ॲक्सेसरी आहेत. ते असलं तरी मोबाईल चालतो, नसलं तरी चालतो, म्हणून त्याला ॲक्सेसरीज म्हणतात. अगदी त्या पद्धतीनं हे फ्लोरल व्होरल असले तरी सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, नसलं तरी होतं, आणि म्हणून याला ॲक्सेसरी फ्लोरल व्होरल्स असे म्हणतात.
अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. पहा लेकरांनो, मी काय सांगतोय समजलं पाहिजे लेकरांनो. पहा, लर्न हेअर वन टाइम, टेक बेनिफिट लाईफ टाईम. एकदा शिका, आयुष्यभर त्याचा फायदा व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने शिका लेकरांनो. लुक ॲट दी बोर्ड फ्रेंड. लेसन ॲक्सेसरी फ्लोरल होरल्स, also called the helping floral whorls. ॲक्सेसरी फ्लोरल होरल्सला आपण हेल्पिंग फ्लोरल होरल्स असे म्हणतो. हेल्पिंग फ्लोरल होरल्स because they helps in the sexual reproduction of flower. It means that accessory floral whorl attract the insect for pollination. पॉलिनेशनसाठी इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याचं कार्य हे फ्लोरल होरल करतात. म्हणजे इनडायरेक्टली ते लेकरांनो सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काम करत आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरमध्ये हेल्प करत आहेत. का? पॉलिनेशन इज अ फर्स्ट स्टेप इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवर. फ्लॉवरमध्ये पहिली स्टेप कोणती आहे तर पॉलिनेशन आहे रिप्रोडक्शनची. आणि त्याच्यासाठी क्रॉस पॉलिनेशनसाठी इन्सेक्टची आवश्यकता असते. पॉलन ग्रेन ट्रान्सफर करण्यासाठी ते इन्सेक्ट अट्रॅक्ट करण्याचं काम हे फ्लोरल होरल करतात. आणि म्हणून त्याला आपण हेल्पिंग फ्लोरल होरल असे म्हणतो. यालाच आपण नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल असे सुद्धा म्हणतो. लेकरांनो, इट इन्क्लूड्स, याच्यामध्ये दोघांचा समावेश होतो. ॲक्सेसरी फ्लोरल होरल्स हे जे आहेत ते वन ऑफ देम इज लेकरानो कॅलेक्स अँड अनादर वन इज अ करोला. कॅलेक्स अँड करोला आर दी ॲक्सेसरी फ्लोरल होरल्स. बाळांनो, ॲक्सेसरी फ्लोरल होरल्स हे दोन आहेत. एक आहे कॅलेक्स आणि दुसरा आहे करोला. तर पहा लेकरांनो, या थॅलॅमसवर असलेल्या या पहिल्या नोडपासनं जो फर्स्ट फ्लोरल होरल निघतो त्याला आपण कॅलिक्स असे म्हणतो. कॅलिक्स या शब्दाचं मिनिंगच आहे कडच्या साईडचा. याला आपण कॅलिक्स असे म्हणतो. पहा लेकरांनो, लाईक दिस इज कॅलिक्स. हा ग्रीन कलरचा असतो. सो इट हेल्प्स इन फोटोसिंथेसिस. हा फोटोसिंथेसिसमध्ये हेल्प करतो. ॲज वेल ॲज प्रोटेक्ट इनरमोस्ट फ्लोरल होरल. लाईक दिस, पहिल्या नोडपासनं थॅलॅमसच्या कॅलिक्स निघतो. त्याच्या एका मेंबरला सेपल असे म्हणतात. ते आपण पाहणार आहोत. पहा लेकरांनो, या सेकंड नोडपासनं, फ्रॉम दी सेकंड नोड ऑफ थॅलॅमस, करोला, याच्यापासनं करोला निघतो. पहा लेकरांनो, दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ पेटल. ही जी स्ट्रक्चर आहे बाळांनो, हे पेटल्स आहेत. पेटल या शब्दाचा अर्थ पाकळी असा होतो. पाकळ्यांना आपण पेटल्स असे म्हणतो. अँड पेटल्स आर ब्राईट इन कलर इन एंटोमोफिलस फ्लावर. ज्या फ्लावरमध्ये पॉलिनेशन हे इन्सेक्टच्या साह्याने होणार आहे किंवा पक्ष्याच्या साह्याने होणार असतं, अशा प्रकारच्या फ्लावर्समध्ये पेटल्स हे ब्राईट कलरचे असतात टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन, पर्टिक्युलरली क्रॉस पॉलिनेशन. तर पहा लेकरांनो, हे पेटल्स आहेत. असे अनेक पेटल्स एकत्र येऊन बाळांनो हा करोला निर्माण होतो. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ करोला कॉल्ड पेटल. याच्या एका मेंबरला आपण पेटल असे म्हणतो. आणि बाळांनो, हा जो आहे हा करोला आहे. आणि हा जो आहे दिस इज बेटा कॅलिक्स. याला आपण कॅलिक्स असे म्हणतो. हे जे दोन फ्लोरल होरल्स आहेत, कॅलिक्स आणि करोला, हे
सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्लावरमध्ये डायरेक्ट भाग घेत नाहीत, इनडायरेक्ट भाग घेतात आणि म्हणून बाळांनो याला आपण ॲक्सेसरी फ्लोरल होरल्स असे म्हणतो. नेक्स्ट वन इज अ इसेन्शियल फ्लोरल होरल. दॅट व्हॉट इज एसेन्शियल? त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. इसेन्शियल या शब्दाचा अर्थ होतो महत्त्वाचे, इम्पॉर्टंट. एसेन्शियल. टाइप ऑफ फ्लोरल होरल्स. टाइप ऑफ फ्लोरल होरल्स which are directly take part in the sexual reproduction of flower. Such type of floral whorl called essential floral whorl. Type of floral whorls which are directly take part in the sexual reproduction of flower. Such type of floral whorl called essential floral whorls. म्हणजे ते असलेच पाहिजे तरच त्या फ्लावरमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, अदरवाईज होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या फ्लोरल होरल्सला आपण इसेन्शियल फ्लोरल होरल्स असे म्हणतो. अल्सो कॉल्ड नेसेसरी फ्लोरल होरल्स. अल्सो कॉल्ड नेसेसरी फ्लोरल होरल्स. अशा फ्लोरल होरलला आपण नेसेसरी असे म्हणतो, म्हणजे ते असलेच पाहिजे. लेकरांनो, दी एसेन्शियल फ्लोरल होरल्स इट इन्क्लूड्स एसेन्शियल फ्लोरल होरलमध्ये अर्थात नेसेसरी फ्लोरल होरलमध्ये दोघांचा समावेश होतो. याच्यामध्ये दोघांचा समावेश होतो. एक आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम. देन व्हॉट इज अँड्रोशियम? तिकडे स्पेस थोडी कमी पडते म्हणून मी इकडे घेतो. अँड्रोशियम. अँड्रोशियम. Then what is androecium? In Greek language, andro means male. ज्या ज्या ठिकाणी अँड्रो शब्द येतो या शब्दाचं मीनिंग मेल असं होतं बाळांनो, लक्षात घ्या. हाच कन्सेप्ट आपल्याला हॉर्मोनल कोऑर्डिनेशनमध्ये, हॉर्मोन्समध्ये सुद्धा येतो. अँड्रोजीन नावाची एक हॉर्मोन आहे. त्या हॉर्मोनला अँड्रोजीन असे का म्हणतात? कारण अँड्रो या शब्दाचा अर्थ मेल असा होतो आणि GEN, मी GENE म्हणत नाही आहे. GENE जीन म्हणजे अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. त्याला आपण जीन असे म्हणतो. मी GENE म्हणत नाही, मी GEN असे म्हणतोय. जीन या शब्दाचा अर्थ होतो प्रोड्यूस, निर्माण करणे. अँड्रोजीन म्हणजे काय? पुरुषत्व निर्माण करणाऱ्या हॉर्मोनला आपण अँड्रोजीन असे म्हणतो. कारण अँड्रो म्हणजे मेल, जीन म्हणजे लेकरांनो निर्माण करणे, पुरुषत्व निर्माण करणे. म्हणजेच काय? अर्थात ज्या हॉर्मोन्समुळं दाढी आणि मिशा येते त्याला आपण अँड्रोजीन असे म्हणतो. दाढी आणि मिशा फिमेलमध्ये नसतात, हां काहीमध्ये असतात, तो भाग वेगळा. हे कन्सेप्ट जाणून घ्यायचा असेल तर हॉर्मोनल कोऑर्डिनेशन चॅप्टर अटेंड करा. चला आपण या ठिकाणी अभ्यास करूयात. अँड्रोशियम इट इज अ मेल सेक्स ऑर्गन ऑफ द फ्लावर. मेल सेक्स ऑर्गन ऑफ द फ्लावर कॉल्ड अँड्रोशियम. त्याला आपण अँड्रोशियम असे म्हणतो. बाळांनो, या नोडपासनं अशा प्रकारे थॅलॅमसच्या थर्ड नोडपासनं जो फ्लोरल होरल निघतो याच फ्लोरल होरलला आपण अँड्रोशियम असे म्हणतो.
individual member of androecium called stamen. Stamen. लेकरांनो, या एका भागाला आपण स्टॅमेन असे म्हणतो. तर अशा प्रकारे हा मेल सेक्स ऑर्गन कॉल्ड अँड्रोशियम. आणि हा महत्त्वाचा का आहे त्याचं कारण असं आहे, इन द anther of the stamen pollen grain produces, and pollen grain produces two non-motile haploid male gametes. मेल गॅमेट या अँथरच्या मध्ये तयार झालेल्या पॉलन ग्रेनमध्ये तयार होतात. मेल गॅमेट याच्यामध्ये तयार होतात, म्हणून या भागाला आपण मेल सेक्स ऑर्गन असे म्हणतो. चला लेकरांनो, आफ्टर अँड्रोशियम, आणि याला इसेन्शियलमध्ये का घेतलं, कारण जोपर्यंत मेल गॅमेट तयार होत नाहीत तोपर्यंत पुढे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही, नेक्स्ट जनरेशन निर्माण होऊ शकत नाही. हा असलाच पाहिजे, आणि म्हणून याला आपण इसेन्शियल फ्लोरल होरल असे म्हणतो. अँड अनदर वन इज अ गायनेशियम, GYNOECIUM, गायनेशियम. अनदर the essential floral whorl called gynoecium, त्याला आपण गायनेशियम असे म्हणतो. तर पहा बाळांनो, गायनेशियम इन ग्रीक लँग्वेज गायनो, GYNO, गायनो या शब्दाचा अर्थ फिमेल असा होतो. जसं तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये कधी एखाद्या हॉस्पिटलची पाटी बघितलेली असेल, हॉस्पिटलचा बोर्ड बघितलेला असेल, त्याच्यावर लिहिलं असेल गायनॅकॉलॉजिस्ट, म्हणजे तिथं फ्लावर नाही आहे, गायनॅकॉलॉजिस्ट. कारण गायनो म्हणजे फिमेल, स्त्री रोग तज्ज्ञ, त्याला आपण गायनॅकॉलॉजिस्ट असे म्हणतो, कारण गायनो या शब्दाचा अर्थ फिमेल असा होतो. अगदी त्या पद्धतीनं लेकरांनो, फिमेल सेक्स ऑर्गन ऑफ द फ्लावर कॉल्ड गायनेशियम, त्याला आपण गायनेशियम असे म्हणतो. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनेशियम कॉल्ड कार्पेल, त्याला कार्पेल पिस्टिल असे म्हणतात. ते आपण पाहणार आहोत लेकरांनो. तर फिमेल सेक्स ऑर्गनला ते आपण गायनेशियम असे म्हणतो. तर लिसन फ्रेंड, गायनेशियम इज इनरमोस्ट फोर्थ फ्लोरल होरल. लिसन बाळांनो, गायनेशियम हा इनरमोस्ट फोर्थ फ्लोरल होरल आहे. अशा प्रकारे या पहा लेकरांनो, या फोर्थ फ्लोरल होरल पासनं, या फोर्थ फ्लोरल होरल पासून लाईक दिस, या फोर्थ फ्लोरल होरल पासनं गायनेशियम तयार होते. गायनेशियम इट इज इनरमोस्ट फोर्थ फ्लोरल होरल. निसर्गाने सुद्धा लेकरांनो या गायनेशियमला फ्लावरच्या सेंटरला ठेवलेलं आहे. पहा लेकरांनो, मी काय सांगतोय, खूप काही निसर्गाने आम्हाला त्या रचनेतून शिकवलेलं आहे लेकरांनो. बरेच धडे निसर्गाने आम्हाला दिलेले आहेत. या फ्लावरमध्ये पहा, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम हे तिन्ही पण इकडं साईडला बाहेर आहेत, आणि सेंटरला गायनेशियम आहे. ह्याचा अर्थ असा आहे लेकरांनो, हे सर्व फ्लोरल होरल्स या गायनेशियमचं प्रोटेक्शन करतात. मला वाटतं अगदी त्याच पद्धतीनं आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या स्त्रीचं संरक्षण करायला पाहिजे. निसर्गाने असा संदेश आम्हाला कदाचित इनडायरेक्टली दिलेला असावा. असो फ्रेंड, लाईक दिस द इन्फॉर्मेशन अबाउट द स्ट्रक्चर ऑफ फ्लावरमध्ये आपण पार्शली हा अभ्यास केला. तर लेकरांनो, या गायनेशियमचे जे इंडिव्हिज्युअल मेंबर आहे त्याला आपण कार्पेल किंवा पिस्टिल असे म्हणतो. अँड एच कार्पेल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. ओव्हरीच्या मध्ये ओव्ह्यूल असतो, आणि ओव्ह्यूलच्या मध्ये एकच फिमेल गॅमेट तयार होतो.
पा लेकरांनो, या ओव्हरीच्या मध्ये इथं फिमेल गॅमेट तयार होतो. जोपर्यंत फिमेल गॅमेट तिथं नसतो तोपर्यंत मेल गॅमेट फर्टिलायझेशन करू शकत नाही आणि न्यू जनरेशन निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे गॅमेट फ्यूज झालेच पाहिजे. आणि म्हणून लेकरांनो, मेल गॅमेट तयार करण्यासाठी अँड्रोशियम असलाच पाहिजे. फिमेल गॅमेट तयार करण्यासाठी गायनेशियम असलाच पाहिजे. आणि म्हणून अँड्रोशियम आणि गायनेशियमला आपण इसेन्शियल फ्लोरल व्होरल, अल्सो कॉल्ड नेसेसरी फ्लोरल व्होरल असे आपण म्हणतो. हे बाकीचे असले काय नसले काय चालतं, पण अँड्रोशियम आणि गायनेशियम असलेच पाहिजे. तरच त्या ठिकाणी गॅमेट तयार होऊ शकतात, फर्टिलायझेशन होऊ शकतं आणि नवीन इंडिव्हिज्युअल निर्माण होऊ शकतात. इन धिस वे the flower is a highly modified and condensed reproductive shoot, specially developed for sexual reproduction. In this way, the flower consists of 3 parts: pedicel, thalamus and floral whorls. अशा प्रकारे फ्लावर हा 3 भागांनी बनलेला आहे. A stalk of flower called pedicel, and large and condensed tip of pedicel called thalamus, and floral whorls which are spirally arranged on thalamus. तर हे फ्लोरल व्होरल, ॲक्सेसरी फ्लोरल व्होरल, द कॅलिक्स अँड करोला अँड एसेन्शियल फ्लोरल व्होरल्स लेकरानो, द अँड्रोशियम अँड गायनेशियम. अशा प्रकारे हे पूर्ण फ्लावरचं स्ट्रक्चर इन शॉर्ट आपण अभ्यासलो. तर इन धिस वे फ्रेंड, वी हॅव स्टडीड पार्शली इन्फॉर्मेशन अबाउट ॲक्सेसरी फ्लोरल व्होरल अँड इसेन्शियल फ्लोरल व्होरल. तर मग बाळांनो, आता बाकीचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासूयात.